डिसिप्लिन अँड ॲक्टिव्ह. आणि ही पण चांगली ती ओळखीची आहे. तिची ओळख आत्ता पटली मला कुदळे कोण. तिने एक शेर मारला होता त्यावेळेला त्याच्यामध्ये संमेलनाचा कार्यक्रम होता. संध्या मॅडम प्राध्यापक चंद्रकांत कृष्ण पवार उर्फ सेके. मी सयाजीरावमध्ये 1980पासून 2009पर्यंत ज्युनियर कॉलेजवर अकाउंट सहकार हे विषय शिकवत होतो. माझ्या अकाउंटचे निकाल बऱ्याच वर्षी 100% लागलेले आहेत आणि सहकारचा तर दरवर्षी 100% निकाल लागत होता. इथं आल्यानंतर एवढं मन प्रसन्न होतं की दुसऱ्याकडे कुठेही जाण्याची गरज भासत नाही. आणि आत्तापर्यंत जेवढी मुलं घडली ती अतिशय चांगल्या पदावर कार्यरत आहेत. डॉक्टरांनी फक्त तुमची ओळख सांगितली आणि आम्ही एका वर्गात बोधे मास्तरांचे विद्यार्थी ओरगावे सर होते आम्हाला शिकवायला. सयाजीराव विद्यालयाचा माजी विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी हे समाधी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक गरिबांच्या गोष्टीपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर अण्णा यांच्या समाधीस या ठिकाणी पुष्पांजली अर्पण केली जात आहे. या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. महाराजा सयाजीराव विद्यालयाचे माजी विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेचे या ठिकाणी आगमन होत आहे. तरी सर्वांनी अगदी टाळ्याच्या कडकडाटामध्ये स्वागत करायचंय अशी सर्वांना एक साथ राष्ट्रगीत सरकार.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधारे माणसांचा मान ठेवेन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्याची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. जय हिंद. तसेच आपल्या या विद्यालयाचे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय दाभाडे साहेब, माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून समोर उभा असलेले सुशांत महाजन, त्याचबरोबर पाटोळे साहेब, या सर्वांचं या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं उपस्थितीमध्ये ती प्रज्वलित होत आहे. या निमित्तानं निजदेहाचे जिजुनी चंदन तुम्ही वेचले, येथे कनकन आणि फुलविले हसरे नंदन, स्मृती सुखीच्या शतशा वंदन, स्मृती सुखीच्या शतशा वंदन. या निमित्तानं सर्व माजी मुख्याध्यापक, सर्व माजी शिक्षक यांचा कार्यरत असणार, ज्यांनी कार्य केलेलं आहे, जे शिकलेले आहेत असे अनेक ज्ञात अज्ञात माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि तसेच विद्यार्थी यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तरी मी आपणा सर्वांना विनंती करतो की 2 मिनिटं स्तब्ध महामेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपणा सर्वांचे मार्गदर्शक, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, सध्याचे संघटक व कर्मवीर अण्णांचे नातू माननीय डॉक्टर अनिल पाटील साहेब, या विद्यालयाच्या माजी शिक्षिका व आमच्या मार्गदर्शक डॉक्टर सौ भारती पाटील मॅडम, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, या विद्यालयाचे माजी प्राचार्य
गुजले सर, माझे विद्यार्थी संघाचे जे उपाध्यक्ष आहेत जयराम चव्हाण सर, सचिव आहेत पी डी पाटील सर, सदस्य आहेत मनोज महाडिक सर, युवराज भोसले सर, जीवन कापले सर, दोशी सर, मलमे मॅडम, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा नगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक महाजन सर, पाटोळे सर, माजी नगरसेवक आंबेडकर सर, स्कूल कमिटीचे सदस्य गवळी साहेब, माझे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व माजी शिक्षक बंधू भगिनी, माजी मुख्याध्यापक, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले 1940 ते 2025चे सर्व माजी विद्यार्थी बंधू भगिनी, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रत्येकाला वेळ आता उपलब्ध नाहीये. आपलं करिअर करणं, व्यवसाय करणं याच्यामध्ये प्रत्येक जण गुंतलेला आहे. एकाही विद्यालय 10वी असेल 12वी असेल ते सोडल्यानंतर परत विद्यालयाकडं फारसं एकत्रीकरण हे झालं नाही. आणि हा जो मेळावा आयोजित करण्याचा उद्देश होता की आपण सर्व ज्या शाळा माऊलीमध्ये शिकलो त्या शाळा माऊलीला आपण भेट द्यावी. या शाळा माऊलीचे आपले जे सवंगडे ते काळाच्या ओघात जे आपल्यापासून दुरवलेले आहे ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून एकत्र यावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, आपलं मन मोकळं व्यक्त करता यावं, ही एक महत्वाची अपेक्षा आहे. ही अपेक्षा ठेवून हा माजी विद्यार्थी मेळावा इथं आपण आयोजित केलेला आहे. प्रचंड संख्येने आपण इथं उपस्थित राहिला त्या निमित्त आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्याला माहीत पाहिजे थोडीशी माजी विद्यार्थी मेळावा जरी केला तरी मी आता एक शब्द वापरलेला होता की माजी विद्यार्थी संघ. रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी संघ हा स्थापन झाला पाहिजे, हा रयत शिक्षण संस्थेचा उद्देश होता. डॉक्टर साहेबांची संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संकल्पना होती आणि त्यानुसार जून पासून आम्ही या कारवाई सुरुवात केली. त्याच्यासाठी पहिली कार्यकारिणी निवडण्यात आली. कार्यकारिणी निवडण्याच्या वेळी आम्ही आपल्याशी फारसा कॉन्टॅक्ट करू शकलो नाही, परंतु जे आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, जे आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतील आणि हा जो आपला संघ आहे तो रजिस्ट्रेशन करण्यामध्ये ते वेळोवेळी उपलब्ध होतील अशांची परिचित असल्याची आपण या माजी विद्यार्थी संघामध्ये निवड केली. आणि मग याचे अध्यक्ष जे आहेत ते या विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि या विद्यालयाचे माजी विद्यार्थी गुजले सर जे आहेत या गुजले सरांची अध्यक्ष म्हणून आपण निवड केली. आणि आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही आमच्यातील शिक्षक आहेत, काही आता साताऱ्यामध्ये उपस्थित असलेले काही उद्योजक आहेत, काही परिचित विद्यार्थी आहेत, यांना घेऊन आपण एक 9 जणांची कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी तयार केली. आणि धर्मादाय आयुक्त जे आहे त्या धर्मादाय आयुक्तांकडे आपण रजिस्ट्रेशनसाठी फाईल तयार केली. ती फाईल पाठवली आणि मला सांगायला आनंद वाटतोय मागं रजिस्ट्रेशन झालेल्या शाखा असतील, परंतु यावेळी ज्या वर्षात जेव्हा संस्थेने सूचना दिली त्यावेळी इथं माजी विद्यार्थी मेळाव्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते महाराजा सयाजीराव विद्यालयाचं ह्या दुसऱ्या टप्प्यातलं पहिलं रजिस्ट्रेशन झालं आणि आपल्याला धर्मादाय आयुक्तांकडून त्याचं नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त झालेलं आहे. आणि या आहे तिथं बसलेला आहे की 10वी नंतर आज तो मला भेटला आणि प्रचंड इतका मला दोघांना आनंद झाला की तो माझ्या समोर आला, मी त्याला ओळखू शकलो नाही. मी विचारत होतो काय आता हात कशी मारायची आणि मी आमच्या सरांना त्यांना घेऊन आले कुंभार सरांना फोन केला, म्हटलं त्यांचं नाव काय हे मी विसरलेलो आहे. आणि मग त्यांच्याशी इंटरॅक्शन झाली. म्हणजे हे एक माझ्या बाबतीत घडलेलं उदाहरण आता तुमच्या बाबतीत सुद्धा तेच घडलेलं आहे की आपण एकमेकापासून दूर गेलेलो आहे काळाच्या ओघामध्ये. आणि मग हे आपलं विद्यार्थी जी आपली दशा होती त्यातले मित्र एकत्र यावे, आपल्या मित्रमैत्रिणींना भेटावे, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, एकमेकांशी सलोख्याचे संबंध ठेवावे, नातेवृत्तींगत करावे, आपल्या शाखेशी संपर्क ठेवावा, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं, हा एक उद्देश आहे की आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करतोय. हे करत असताना विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन व्हावं. आज गरज आहे की त्यांना प्लेसमेंटच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक व्हावं, समाज उपयोगी उपक्रम राबवणे
हा आणि शिक्षकांचा सन्मान करणे हा जो आहे हा माजी विद्यार्थी मेळाव्याचा उद्देश आहे. आणि त्या 4,000 रुपयाची मदत केलेली होती. शाहू बोर्डिंगला त्यांनी भेट दिलेली होती आणि अजून मदत करणार होते, पण आकस्मिक असा महाराजांचा मृत्यू झाला आणि म्हणून अण्णांनी 20 जून 1940ला हे जे महाराजा सयाजीराव विद्यालय आहे हे विद्यालय सुरू केलं. याची आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर बडोदा नरेश जे आहेत महाराजा सयाजीराव गायकवाडांचे नातू महाराजा प्रतापसिंह महाराज यांच्या हस्ते या विद्यालयाचा पायाभरणी समारंभ झाला. यावेळी विठ्ठलरामजी शिंदे, संत गाडगे महाराज अशा थोर विभूती इथं उपस्थित होत्या आणि त्यावेळी अण्णा सुद्धा उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीमध्ये या विद्यालयाचा पायाभरणी समारंभ झाला. 1940 ते 1959 या कालावधीमध्ये हे विद्यालय जे आहे ते अण्णासाहेब कल्याण विद्यालयामधील बऱ्याचमध्ये फलटण निवासामध्ये भरत होतं आणि 1960 पासून हे विद्यालय जे आहे ते या वास्तूमध्ये जे सुरू झालेलं आहे. आज आपल्या विद्यालयाला 85 वर्ष पूर्ण झालेले आहेत. माध्यमिक बरोबर 5वी ते 10वी बरोबर 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स आणि MLT या फॅकल्टी ज्या आहेत या इथं सुरू झालेल्या होत्या. याच विद्यालयाच्या आवारात आपल्याला जुनी जी लोक आहेत त्यांना माहिती आहे की भीमाबाई आंबेडकर विद्यालय इथंच होतं, सावित्रीबाई फुले महाविद्यालय सुद्धा इथं होतं आणि याच प्रांगणामध्ये ह्या 3 शाखा ज्या होत्या त्या सुरू होत्या. मी जास्त हिस्ट्री आणि आमच्या सर्व सरकारच्या गरजेने आपला जो निकाल आहे हा सातारामध्ये सर्वात प्रथम असा निकाल लागलेला आहे. मी तो आपल्यासमोर सादर करतो. 372 विद्यार्थी आहेत, 77 विद्यार्थी आहेत आणि 80% जास्त 160 विद्यार्थी आहेत. असं श्री इंगुळकर सर, श्री शेळके सर, आपल्या सर्व गुरुवर्यांचा इथे सन्मान होत आहे. आपण सर्वांनी यासाठी टाळ्या वाजवायला विनंती. श्री जाधव SS सर, राऊत JD सर, श्री भोसले सर, सौ जगताप मॅडम, सौ निकम SR मॅडम, सौ चव्हाण PS मॅडम, सौ कुंभार SV मॅडम, सौ मुल्ला मॅडम, प्राचार्या मनेर मॅडम, माजी आजीव सदस्य यांचाही येथे सन्मान होत आहे. श्रीमती माने मॅडम, सौ कदम मॅडम, सौ गायकवाड मॅडम, सौ पोळ मॅडम, श्री डाणे DP सर, मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. या एवढं झालं आपल्या चॉकलेटमध्ये किरणे कुठे आहे का? ही संस्था सर्व शाळांमध्ये, विद्यालयांमध्ये, गव्हर्नमेंट विचार आपल्याला शासन करतात त्या विचारापासून वृत्ती तयार होती आणि अशा बऱ्याच गोष्टी करतात की ज्या आपल्याला नको असतात. या गोष्टी मिळत असताना आपल्याला त्या विश्वासात त्याला प्रबंधन करता येईल याचं छोटंसं टेक्निक त्यासाठी आपल्याला सर्वांचं शिल्ली होत आहे. ही ऊर्जा वरती येत आहे आणि आपल्या आणि खाली बसलेली 25 वर्षानंतर शाळेत खूप आनंद झाला. 25 वर्षानंतर येऊन खूप आनंद झाला. जुने विद्यार्थी भेटले, मित्रमैत्रिणी भेटले, खूप आनंद झाला. खूप छान वाटलं आम्हाला. धन्यवाद. त्या शाळेची मी विद्यार्थिनी आहे. माझं नाव प्रभा मीनानाथ जाधव, शाळेतलं, आणि आम्ही 2002च्या बॅचमध्ये होतो, 10वी अ चे, आणि आम्ही विद्यार्थिनी खूपच शांत होतो. आणि व्हॉलीबॉलची टीम होती आणि आम्ही सगळेजण ग्राउंडवर जेव्हा आम्ही मॅच जिंकून यायचो 5वी ते 10वी पर्यंत, तर मग आम्ही येऊन असं खूप मोठ्याने ओरडायचो, जिंकून जिंकून जिंकणार कोण, आता सातारमधल्या एक प्रसिद्ध शाळेमध्ये आहोत, महाराजा सयाजीराव हायस्कूल, जिथं सर्व 10वीच्या बॅचचा गेट टुगेदर आहे
आम्ही 2002चे बॅचचे सर्व विद्यार्थी आणि बऱ्याच तुकडींमधले सगळे आम्ही एकत्र आहोत आणि आमच्या सर्व 2002च्या बॅचच्या विद्यार्थिनींच्या सगळ्या आठवणी आज ताज्या झालेल्या आहेत. And we are at this station with this one of the best school in Satara district. आणि हे सगळे विद्यार्थी आता प्रत्येकजण वेगवेगळ्या फील्डमध्ये आहे. प्रत्येक जणांनी काय काय अचिव्हमेंट केलेलं आहे. सगळं सक्सेस त्यांच्याबरोबर असताना सुद्धा आत्ता आज आम्ही फक्त विद्यार्थ्यांनी मित्रमैत्रिणी असे आहोत आणि खूप खूप धन्यवाद शाळेने हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल. आणि हे असे इव्हेंट्स कंटिन्यू इथून पुढं तुम्ही करत राहा आणि तुम्हाला सक्सेस मिळो. अशाच विद्यार्थ्यांना एकत्र करा आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देत राहा. थँक्स अ लॉट. आत्ताचे दाभाडे सर, प्राचार्य शाळेचे, साईराव विद्यालयाचे आणि सर्वांचे मनापासून आभार. असते त्यांच्या पत्नी बहिणी कुणीतरी नोकरीला करार येतात, पगार फक्त का या सही करा आणि पगार घ्या, अशी अवस्था ही झालेली होती. अतिशय दुर्दैवी आहे. कदम साहेब म्हटले तू जबाबदारी घेणार नाही तर कोण घेणार. आदेश पाळावाच लागला. करायचं काय हेही माहीत नव्हतं. आज सगळ्या गोष्टी आहेत. आज पुढच्या 200 वर्षाच्या गोष्टी आज आम्ही इथं उभं करण्याची आमची आज तयारी आहे, ताकद आहे. तुमच्यासारखेच आमचे 10 शिक्षक समोर बसवले वर्गामध्ये. काय आपली परिस्थिती आहे यंदा. सगळ्यांनी हात वर केला. साहेब यंदा तुकडी जाणार. कॉन्फिडन्स कशाचा आहे आम्हाला. तुकडी जाण्याचा कॉन्फिडन्स पहिल्याच दिवशी आमच्या समोर. 15 मोटरसायकल, 15 शिक्षक आणि 30 पोरं गोळा केले आणि नारळ फोडला. पहिल्यांदाच लक्षात आलं की कुठं ना कुठं तरी शिक्षकाच्या मागं तुम्ही उभं राहिलं पाहिजे. एक वेल प्लॅनिंग पाहिजे. कुठं आपल्या त्रुटी पाहिजेत. मदत जी कोणती पाहिजे ती दिली गेली पाहिजे. पालकांचा विश्वास तुमच्यावर आला तरच येणार आहे. त्या विश्वासाचं उदाहरण सांगतो की ॲडमिशन ज्यावेळी सयाजीरावच्या नंतर आपण ऐकलाच की बोर्डाची यादी 94-95 पण बोर्ड वेळ आम्हाला माहीत नव्हतं. सयाजीरावच्या इतिहासामध्ये सुरुवात बोर्डामध्ये बोर्ड हे डोळ्यासमोर ठेवलं. तिथं आमचा मुलगा का नाही आणि 98ला पहिला मुलगा आला. 2002ला तर ओळीने 10 मुलं बोर्डाच्या यादीत. सगळ्यांना जगाच्या पाठीवर आश्चर्य वाटण्यासारखंच होतं. सयाजीरावांनी निकाल आणि एवढे आणि यादी बंद झाली 2006ला. तर ओळीने 6 विद्यार्थी हे सयाजीरावचे इथं आले गेले. का घडलं. शाळा तीच, मुलं तीच, शिक्षक तेच, पालक तेच. ते घडवलं एकाच गोष्टीनं, गुरुकुल. काय आपल्याकडे गरज होती. 2 तास जादा आम्हाला पाहिजे होते की जे आम्हाला पुरत नव्हते. आणि त्या 2 तासाचा जादाच्या शिकवण्यावर आणि 50 अतिशय उत्कृष्ट असे विद्यार्थी गोळा करून त्याचं गुरुकुल हॉस्टेल उभं केलं. खरं म्हणजे या चांगल्या मुलांना आपण 24 तास सकाळी पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत या मुलांची मदत घेऊन आपण इतिहास घडवावा. आणि सगळ्यांनी खरोखर सांगतो तुम्हाला नाही, पालकांनी मदत दिली. विद्यार्थी तेवढ्याच ताकदीचे निघाले. पहिल्याच वर्षी आम्हाला यश मिळालं. त्याच्यानंतर कधीही मागं वळून बघावं लागलं नाही. इकडे पळ, स्टँडकडे पळ, यांना फोन कर, त्यांना फोन कर, असे अनेक प्रसंग आले गेले. एकदा तर तुमची बोर्डिंगची इमारत पडली गेली. मग या वर्गांच्यात आम्ही बोर्डिंग आणलं गेलं. पण कुठेही थांबलो नाही. आम्ही कुठेही थांबलो नाही. आणि त्याचं यश आज आपल्याला एक प्रचंड असं यश मिळतं आहे. केवळ सयाजीराव ही ज्यावेळी नंतर आम्ही गुरुकुल सुरू केलं. गुरुकुल सुरू केल्यानंतर त्याच्यानंतर जो लोंढा आला विद्यार्थ्यांचा त्याला आम्ही आवरू शकत नव्हतो. 5-5 तुकड्या झाल्या तरीही मग मोर्चे आले, पुढाऱ्यांचे मोर्चे आले. माझा कोटा किती ॲडमिशनला. नंतर जातवाले आले, आमच्या जातीला कोटा ठेवा. नंतर उपोषणं केली, कपडे फाडून घेतले, रॉकेल पिऊन झालं, जाळण्याचे प्रकार झाले. कशाला. एका ॲडमिशनला. एकही नवीन पैसा डोनेशन घ्यायचं नाही. हे पहिलं तत्त्व. आणि गुरुकुलची फी द्यायची असेल तर द्या, नाही तर देऊ नका. एवढ्या 2 गोष्टी मला अजूनही आठवत आहे. रात्री 11ची वेळ होती. एक रिक्षावाला आणि त्याची बायको घरी आली आणि रडली अर्धा तास. माझ्या मुलाला ॲडमिशन पाहिजे. आत्ताच माझ्या कानातले विकून मी पैसे गोळा केले तुमच्या फीसाठी. म्हटलं जरूर नव्हती, तुला दिलं असतं. पण नाही साहेब, मला मिळालीच पाहिजे. मी वाटेल ते करीन. किंवा मुलाच्या ॲडमिशनसाठी एक बाई जेवढी भावनावश होते त्याच वेळी लक्षात आलं की आपण काहीतरी चांगलं करतोय. शिक्षणावर हा विश्वास आपला, पालकांचं आपल्यावर शिक्षण आहे आणि त्या शिक्षणासाठी याच पद्धतीनं आपल्याला काम करावं लागलं.
आणि पुढची अनेक वर्ष आपण या सिस्टीमने आपण काम केलं, चांगलं यश मिळालेलं आहे. यशाची तर गिनतीच करावी असेल नाही आहे. कॉम्प्युटर एज्युकेशनपासून ज्यावेळी कॉम्प्युटरचा शब्द होता त्यावेळी आम्ही कॉम्प्युटर 97 साली उभं केलं गेलं. 2002ला तर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारसुद्धा आम्हाला त्याच्यासाठी मिळाला कॉम्प्युटर एज्युकेशनसाठी. त्याच्यानंतर लगेच आपल्याला अटल लॅब आली गेली. पुढचं जग कसं आहे, आजचं जग आहे आणि या सगळ्या वावटळीमधनं एक आणखीन एक मोठा प्रवास येऊ घातलेला आहे जो भयानक आहे. भयानक म्हणजे विश्वाच्या निर्मितीपासून आजपर्यंत किती लाखो अब्ज वर्ष झाले असतील ते जग आणि 2024च्या नंतर येणारं जग खूप वेगळं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल ते वेगळ्या पद्धतीने शिकवणार आहे. सुदीर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये कस्तुरी रंजन यांनी या देशाला दुसरं स्वातंत्र्य मिळालं असेल ते 2002-20ला मिळालेलं आहे. तुम्हाला शिक्षणाचं स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य 1947 आपल्याला तुम्हाला मिळालं, पण खरं जे शिक्षणाचं स्वातंत्र्य ते आज पहिल्यांदा मिळालेलं आहे. प्रत्येक मुलगा वेगळा आहे. देवानं जन्मजात 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता मुलाला दिलेल्या आहेत. तुम्ही फक्त परीक्षा घेतात 3 तासाच्या स्मरणशक्तीची. आदी शंकराचार्यापासून आजपर्यंत शिक्षण पद्धतीमध्ये कोणताच बदल झाला नाही. शिक्षकांनी जे शिकवलं, पाठ केलं तेच विद्यार्थ्यांना शिकवलं, तेच विद्यार्थ्यांनी पाठ केलं, त्याच्यावरच प्रश्न काढायचे आणि त्याच्यावरच पेपर तपासायचा. मानवी बुद्धिमत्तेच्या 3 तासाच्या स्मरणशक्तीमध्ये तो विद्यार्थी हुशार का ढ आपण समजतो आहे. या गोष्टीलाच आता फाटा दिलेला आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे जे क्षेत्र आवडेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आयुष्यभर नोकरी करू शकताल. 30 वर्षाची नोकरी नाही, आयुष्यभर. स्किल, अपस्किल, मल्टीस्किल, अनस्किल ह्या तुमच्या जीवनाच्या आहे. 2030च्या नंतर कोणतीही नोकरी कायम राहणार नाही. या सगळ्या नोकऱ्या 5 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर असणार आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक, क्लाउड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन, IoT, त्याच्यानंतर तुमचे हे आलेले आपले बिटकॉइन्स त्या ज्या येत आहे त्या याने धमाकोल गाठला गेला 5 वर्षामध्ये. आणि त्याच्यानंतर आता ओपन AI आणि अँथ्रोपिक नावाच्या 2 कंपन्या जन्माला आलेल्या. आपण विचारही करू शकणार नाही. या 2 कंपन्या ज्या आहेत जगाला एका पारड्यात टाका, 2 कंपन्यांना या पारड्यात टाका. त्यांचं वजन त्यांच्या जगापेक्षा काही पटीने मोठं आहे. जे येऊ घातलेलं 1-2 उदाहरण मी तुमच्या समोर सांगतो की विद्यार्थी होता निघेला होता. जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. माझ्या जीवनामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्येच नोकरी करायची होती. ते मला सफलता मिळाली. अगोदर बाहेर केली मी. आणि आजचा हा महाराजा सयाजीराव विद्यालय व ज्युनियर कॉलेज स्थापना 1940 सालची आहे. हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. गोष्ट नेहमी व्याख्याचं सांगतो. हा जो महामेळावा गेल्या 25 बॅचचा झाला आणि आमचे जे विद्यार्थी भेटले त्यामुळं माझं वय आता 81चं 90पर्यंत मी वय माझं वाढलेलं आहे. आणि हा मेळाव्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून आनंद झाला आहे. आत्तापर्यंत आनंद झाला नाही असं झालेलं आहे. आणि संस्थेची आपल्या महाराजा सयाजीराव विद्यालयाची अण्णांनी स्थापन केलेलं पहिलं हायस्कूल. मला प्रमोशन मिळत होतं. नलगे सर म्हणले तुम्ही मला विचारायशिवाय जायचं नाही. मी म्हटलं सुद्धा की मला शिक्का काय पाहिजे, निवृत्त माध्यमिक शिक्षक महाराजा सयाजीराव विद्यालय असं पाहिजे. म्हणून मी प्रमोशन घेतले नाही 4-5 वर्ष. तर या मेळाव्यामुळे शाळेशी माझी विद्यार्थ्यांची आणि आमच्या शिक्षकांच्या सुद्धा भेटी झाल्या. रंगराव दरेकर हे आमचे फास्ट फ्रेंड आहेत. हे आमच्या सगळ्या विद्यार्थिनी भेटून खूप आनंद वाटला. कितीतरी विद्यार्थी भेटले आणि त्यांना जीवनामध्ये प्राण वाचवणारी पत्रकं 4 तास घडी घालून बारकीची पुढी त्यांच्या प्रत्येकाच्या पाकिटात मी टाकलेली होती. मी इंग्रजी विषय शिक्षक शिरोळला 15 वर्ष होतो आणि इथे 1995 ते 4पर्यंत होतो. तर असेच मी आहे. त्यांचा मेंदू इतका शार्प आहे. त्यांना 100 वर्षापूर्वीचं दिसतं अण्णांच्या प्रमाणे. अण्णा म्हणायची माणसं पेरा म्हणजे माणसं पेरली म्हणजे माणसं उभी घेतात. तर डॉक्टर अनिल पाटील आदरणीय चेअरमन साहेब, सचिव, सहसचिव सर्वांच्या या कामकाजातून ही संस्थेचा मोठा गाडा पुढं चालला आहे. पण मी एक सर्व हे पवित्र पोर्टल आल्यापासून मला थोडंसं दुःख वाटते. मी प्रतिभा नरेंद्र निकम,
आज या ठिकाणी या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये उपस्थित आहे आणि मला खूप आनंद वाटतोय की बऱ्याच वर्षांनी बऱ्याच अनुभवांना खूप उजाळा मिळाले. या ठिकाणी उपस्थित असणारे माझे आदरणीय गुरुजन माननीय शेंबडे सर, वरून जरी ते फणसाप्रमाणे दिसत असले तरी आतून अतिशय मऊ स्वभावाचे, प्रेमळ आणि विद्यार्थीप्रिय असे शिक्षक आहेत ते. आणि त्यांच्या दिलेल्या संस्कारांमुळं, त्यांनी दिलेल्या शिक्षणामुळं आज खऱ्या अर्थानं आम्ही या समाजामध्ये ताठमानेने जगत आहोत आणि याचा मला खूप अभिमान वाटतो. जाता जाता 4च ओळी या रयत शिक्षण संस्थेविषयी मला बोलू वाटतात. सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, सांज उन्हाच्या 4 पाकळ्या उतरून दारी आल्या, लकलकणारे क्षितिजे चौघे मला देऊनी गेल्या, साऱ्यामध्ये सामावणी साऱ्यातून मी उरते, असेच काही काही वेचित झोळी माझी भरते, असेच काही काही वेचित झोळी माझी भरते. आदरणीय शेंबडे सर यांच्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं सरांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि भरपूर विचारांची, आचारांची आणि संस्कारांची झोळी खऱ्या अर्थानं मला या आयुष्यभर उरेल अशी मिळाली. याबद्दल मी रयत शिक्षण संस्थेची आणि सरांची खूप खूप ऋणी आहोत. धन्यवाद. वरती तो कमांडर लीडरचा जो अनुभव होता तो म्हणजे एक देशमुख सर असतील, दरेकर सर, कदम मॅडम यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून केलेला होता. म्हणजे तो जो डिसिप्लिनचा भाग तुमच्याकडून शिकलाय ना मी, की तो आजही मी आर्मी स्कूलवरती PRT टीचर म्हणून म्हणजे कार्यरत आहे. तिथे सुद्धा मी स्वतः म्हणजे हा फॉलो करते आणि म्हणजे सगळे टीचर पण मला म्हणतात नाही मॅम तुमच्याकडे एक डिसिप्लिनचा खूप भाग आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट म्हणजे 10चं टायमिंग असेल तर मी 15 मिनिट पहिली तिथे असणार सगळ्यांच्या अगोदर. कोणी येऊ अगर न येऊ मी तिथे 15 मिनिट पहिली असणार. म्हणजे डिसिप्लिनचा तो जो भाग आहे तो म्हणजे तुमच्यामुळे असेल, दरेकर सर असतील, कदम मॅडम यांच्यामुळे शिकलेला आहे. आणि व्यवस्थितपणा कदम मॅडमनी सुद्धा सांगितलेलं म्हणजे नाही का आपले पोनी असतील मुलींच्या हेअरबेल्ट, म्हणजे हे गुण सुद्धा मी माझ्या इव्हन पूर्ण क्लासमध्ये डिसिप्लिन इन्चार्ज मला केलेले, तर तो पूर्ण मी तिथे स्कूलमध्ये पण प्रॉपरली, आणि आर्मी स्कूल आहे त्याच्यामुळे मग तिथे म्हणजे ऑलरेडी डिसिप्लिन असतोच, पण त्यातूनही काही पॅरेंट्स असतात नाही का प्रत्येक स्कूलमध्ये, मग तिथे सुद्धा म्हणजे छान करण्याचा असं प्रयत्न करत असते मी नेहमी. आणि एवढा छान ट्रस्ट ठेवलेला ना माझ्यावरती, म्हणजे मी तो जो आता आपण गुगलचा फॉर्म भरलो होतो ना त्यावेळेला सुद्धा तिथे खाली होता पॉईंट की तुमच्या म्हणजे अविस्मरणीय आठवणीतला एखादा क्षण, तर मी तो तिथे खास दिलेला की म्हणजे मला म्हणजे RSPचा जो कमांडर लीडर म्हणून म्हणजे तो तिथं मी जी म्हणजे भूमिका मी बजावलेली तो माझा अविस्मरणीय क्षण होता की रयत शिक्षण संस्थेच्या सगळ्या स्कूलमधून मला तिथे म्हणजे सिलेक्शन केलेलं. त्याच्यामुळे मी खूप स्वतःला प्राऊड फील करते. लीडर म्हणून सिलेक्शन झालेलं. दरेकर सर होते. हा नाही सरांनी माझं सिलेक्शन म्हणजे आवाज यांच्याकडे, यांनी माझी प्रियांका पडगेची दोघांची, एकदा प्रियांका पडगेला बोलायला लावायचे, मग सगळ्यात कोण जास्त ओरडलं रे, मग एकदा मला ओरडायला लावणार, सगळ्यात जास्त आवाज कोणाचा होता. शिक्षक पार्सलिटी कधी करत नाही, उत्तम आहे, खणखणीत त्याला घडवतात. खेळाडू हिरिरीनं तर भाग घ्यायचेच, पण आम्ही विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये जे मातब्बर संघ होते, उदाहरणार्थ फलटण, आम्ही अशा संघांच्यावरती सुद्धा मात करत होतो. हँडबॉल म्हटलं तर लोणंद, त्यांच्यावरती सुद्धा आम्ही मात करत होतो. आणि व्हॉलीबॉल म्हटलं तर खंडाळा, त्यांच्यावरती सुद्धा आम्ही मात करत होतो. आणि आमच्या त्यावेळचे विद्यार्थी हे एवढे शिस्तप्रिय होते की सकाळी 5ला जर ग्राउंडवरती शिट्टी वाजवली तर 5ला ते विद्यार्थी फॉलिन होऊन तेव्हा प्रॅक्टिस करायचे. आणि अगदी संध्याकाळी 8 वाजले तरीसुद्धा खेळाडू मैदानावरती असायचे. आणि शेवटची असेंब्ली झाल्यानंतर, रोल कॉल झाल्यानंतर मग विद्यार्थी घरी जायचे. आणि हे विद्यार्थी अभ्यासात सुद्धा कधीही कमी नव्हते. बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये सुद्धा सीमा पवार नावाची विद्यार्थी ती गुरुकुलमध्ये होती, ती राज्यस्तरीय हॉकी खेळलेली होती आणि बोर्डामध्ये त्याच वर्षी ती 9 नंबरला मेरिट लिस्टला ती आलेली होती. आणि आज या ठिकाणी जो हा विद्यार्थ्यांचा महामेळावा भरलेला होता, यामध्ये अनेक बॅचचे विद्यार्थी आम्हाला भेटले आणि त्यांनी आमचा बरेच विद्यार्थी पुढे वारसा चालवत आहेत हे बघूनसुद्धा आम्हाला खूप आनंद वाटला. आणि याची जी संकल्पना आहे ते रयत संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, उदाहरणार्थ डॉक्टर अनिल पाटील साहेब आणि आता सध्याचे विद्यमान चेअरमन दळवी साहेब आणि रयत शिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशासन याच्यामध्ये सहभागी आहे. आणि त्यांनी याच्यामध्ये हा मेळावा भरण्यासाठी मोलाचा वाटा घेतला, त्याबद्दल मी माझ्या वतीने
त्यांना धन्यवाद देतो आणि अशीच प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांनी घ्यावी आणि प्रत्येक गावामध्ये शाखांचा विकास करावा असं मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. जय कर्मवीर.